हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम किचन अँड आर्ट्स। आज आपण बनवणार आहे छान हेल्दी पराठे। ओके, एकदम लुसलुशीत, नरम, सॉफ्ट। बघू शकता तुम्ही त्याची घडी केल्यानंतर पण किती सॉफ्ट आहेत। ओके, आपल्या हेल्थसाठी एकदम बेस्ट। आपण तशी लौकी तर नाही खाऊ शकत। चला तर आज आपण याचा छान हेल्दी पराठा बनवूया। मुलं पण आपले कधी कधी लौकी खात नाही, तर मुलं पण आवडीनं खातील। ओके, बघा मी इथं छान 2 लौकी घेतलेली आहे। याला आपण पूर्णपणे क्लीन करून घेऊया। चला तर मग याच्यावरची आपण साल रिमूव्ह करून घेऊया। छान असं क्लीन करून घ्यायचं। पोटॅटो सोलर आहे ना, पोटॅटो सोलरच्या मदतीने आपण छान याची साल अशी काढून घेऊया। पूर्णपणे क्लीन करायचं। याची मागची पुढची डेट पण काढून घ्यायची। बघा तर अशाच प्रकारे आपण दोन्ही लौकी एकदम क्लीन करून घेऊया। त्याच्यावरची पूर्ण साल अशी रिमूव्ह करून टाकू छानपैकी। बघा मी अशी सोलून घेतलेली आहे, छान क्लीन केलेले आहे। आता याला छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेऊ। छान असं कापून घेतल्यानंतर आपण आता त्याच्या मधोमध कापणार। बघा एकदम याचे फाईन तुकडे करून घ्यायचे आहे। बघा हा पार्ट जर नरम असला तर तुम्ही नका काढू, आणि कदाचित जर तो एकदम कडक असला तर तुम्ही तो काढू शकता। पण ही लौकी ना आता सध्या अशी एकदम अशी पकलेली नाही आहे, नरमच आहे, त्याच्यामुळे मी रिमूव्ह नाही केलेले आहेत। बघा असे छान असे फाईन पीसेस करायचे आहेत आपल्याला लौकीचे। चला तर आपण छान ग्राइंडरमध्ये याला ब्लेंड करून घेऊया। तुम्ही एक तर खिसणीच्या साहाय्याने पण ब्लेंड करू शकता, पण ग्राइंडरमध्ये केलेलं इझी आहे। अशा प्रकारे आपण पूर्णपणे लौकी ब्लाइंडरमध्ये करून घेतलेली आहे बारीक। आता देन आपण त्याच्यासाठी 20 अशा लसूण पाकळ्या, 8-10 छान हिरव्या मिरच्या आणि थोडंसं 1 टेबलस्पून असं जिरं, याची आपण पेस्ट करून घेऊया। छान मी गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे। इथं 3 वाट्या अशा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। नंतर छान 1 वाटी असं बेसन, याला छान गाळून घ्यायचं। गुठल्या वगैरे असलं तर मोडून जाता। नंतर 1 टेबलस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि छान थोडंसं तीळ, पांढरे तीळ, आणि त्याचनुसार 1 चम्मच असा अजवाईन, त्याला चोळून घ्यायचं। ओके, छान तिथं पेस्ट पण घेतलेली आहे हिरव्या मिरचीचा आणि लसूण वगैरे त्याची पेस्ट काढलेली आहे। सर्व गोष्टींना छान असं मिक्स करायचं, आणि शक्यतर पाणी घालायचं नाही, त्याच्यातच मिक्स होते। ओके, त्याला थोडंसं असं तेल लावून असा गोळा करून घ्यायचा तयार। त्याला 5 मिनिटं रेस्ट केल्यानंतर बघा छान असा आपला लौकीचा उंडा पराठ्यांचा तयार झालेला आहे। बघा इथं मी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे, याच्यावरती पराठे बनवणार आहे। आणि याला आपण छान आधी ओलं करून घ्यायचं आणि एका पोळपाटावरती छान पसरून घ्यायचं। बघा थोडीशी गोळा घ्यायचा, छान त्याला पाणी लावायचं, छान हाताने असं पसरून घ्यायचं, आणि खाली कापडाला पण पाणी भरपूर लावायचं। थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असा आपला पराठा पसरून घ्यायचा। दोन्ही हाताने असा रुमाल असा व्यवस्थित पकडायचा, ताव्यावरती तेल घालायचं थोडंसं, आणि रुमाल थोडासा कपडा असा दोन्ही हाताने पसरून व्यवस्थित अलगदपणे त्याच्यावरती पराठा टाकायचा, आणि नंतर त्याला थोडंसं साईडनी तेल घालायचं। बघा छान तेल घातलेलं आहे, तोपर्यंत आपण दुसरा पराठा तयार करू। आणखीन दुसरी छान गोळा घेतला, त्याला थोडंसं पाणी लावायचं, आणि कापडाला सुद्धा पाणी लावायचं, भरपूर पाणी लावायचं, जेणेकरून आपला पराठा इझिली निघाला पाहिजे। त्याचबरोबर आपण तव्यावरचा पराठा पण बघू, छान कडेनं काढून घ्यायचा आधी, नंतर हळूच आतमध्ये टाकून पलटून घ्यायचा। बघा कसा सोनेरी रंग आलेला आहे। तोपर्यंत आपण दुसरा पराठा पण अलगद असा तयार करून घेऊया, हातानं पसरून घेऊया पाण्याच्या साहाय्यानं। बघा छान वरचा पराठा पण आपला झालेला आहे। छान त्याला तेल लावायचं आणि छान गोल्डन असा खुरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा। बघा छान दोन्ही साईडनं कसा छान असा झालेला आहे, बघू शकता।
त्याचबरोबर आपण असे सर्व पराठे रेडी करून घेऊया. दुसऱ्या पराठ्याला पण तेल टाकायचं व्यवस्थित. नंतर छान अलगद असा कापड हातात पकडायचा दोन्ही साईडने, इझिली काढून घ्यायचा. बघा असा इझिली निघते. आणि एक वेळेस कडेनं तेल टाकायचं. बस अशाच प्रकारे सर्व पराठे असे तयार करून घ्यायचे. बघा आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत नरम असे पराठे झालेले आहेत, सॉफ्ट. मुलं पण आवडीनं खातील. आजपर्यंत लौकी न खाणारे मुलं ते पण लौकी खायला लागतील. नक्की तुम्ही ट्राय करून बघा एक वेळेस ही रेसिपी. जर खरंच तुम्हाला आवडलीच ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला पण विसरू नका. ओके, छान एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तोपर्यंत छान बाय बाय.